कार्यालयात भरतीचा वाढदिवस साजरा करून निषेध व्यक्त. मागील 1 वर्षापूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रकल्पग्रस्त भरतीसाठी जाहिरात सादर करण्यात आली. आज 1 वर्ष ओलांडून गेले तरीही भरती अद्याप झालेली नाही आणि यामध्ये वारंवार दिरंगाई होत असल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांनी विद्यापीठातील कुलसचिव यांच्या दालनात केक कापून भरतीचा वाढदिवस साजरा करून विद्यापीठाच्या निष्क्रिय व गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच येत्या 14 जुलैपर्यंत भरती न झाल्यास किंवा पुढची तारीख आल्यास प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी निवेदनात देण्यात आला. सदरील निवेदन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठचे कुलसचिव यांना तसेच जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावरून सुनील रणेर, लक्ष्मण शिंदे, श्याम रणेर, अन्सीराम कूट, सोपान ढगे, गोविंद शिंदे, वैभव शिंदे, सय्यद सादात, गजानन शिंदे, आदिनाथ रणेर, स्वप्नील रणेर, दीपक शिंदे, गोपाळ थोरात, हरिपाल थोरात, कृष्णा मोहिते, रामप्रसाद भालेराव, पुंडलिक शिंदे, शिवाजी रणेर, सदाशिव शिंदे, आदित्य समवेत इतर प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन दिलेलं आहे की प्रकल्पग्रस्त भरती तात्काळ करा, कारण 2 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. 1 वर्ष वाहिले. तिन्ही विद्यापीठाच्या जाहिराती कंप्लीट झाल्या, पण आपलं विद्यापीठ प्रशासन जाणीवपूर्वक प्रकल्पग्रस्तावर अन्याय करत आहे. त्यामुळे आम्ही निवेदन देऊन वाढदिवस जाहिरातीचा साजरा करण्यात आला. यापुढे तारीख 15 जुलैच्या नंतर वाढवण्यात येऊ नये, पण ज्या प्रकल्पग्रस्त बांधवाचे प्रमाणपत्र राहिले जिल्हाधिकारी साहेबांनी पण तात्काळ त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. 14 जुलै नंतर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. आज काय आश्वासन देण्यात आलेलं आहे आपल्याला? विद्यापीठ गेट समोर आज आश्वासन काय देण्यात आलं आहे आपल्याला? आश्वासन तारीख वाढविणार नाहीत म्हणले. तात्काळ आम्ही भरती करण्याचं हे केले ते ना, नेहमी ते आश्वासन द्यायले तर नुसतं. आणि बिंदू नामावलीचे जे चुकी आहेत त्या तात्काळ दुरुस्त करण्यात येऊन तात्काळ त्या ज्या जागा वाढणार आहेत प्रकल्पग्रस्तांच्या जाहिरातीच्या ते पण हे करण्यासाठी आम्ही त्यांना हे केले. सध्या किती प्रकल्पग्रस्त आहेत आणि किती जागा निघालेल्या आहेत? प्रकल्पग्रस्त सगळे सध्या 600 जागा निघालेल्या. म्हणजे 600 फॉर्म भरलेले होते गेल्या वर्षी. गेल्या वर्षीपासून काहीच प्रक्रिया पुढे ढकललेली नाही विद्यापीठात. आता याच्यानंतर काय आंदोलन करणार आपण 15 तारखेला? म्हणजे आम्ही 14 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत. विद्यापीठ गेट समोर. आज रोजी आम्ही विद्यापीठाला एक निवेदन सादर केलेलं आहे. निवेदन यासाठी आम्ही दिलेलं आहे की आमची जाहिरात जी आहे ती काढून विद्यापीठाला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं आज आम्ही जाहिरातीचाही 1 वर्षाचा केक कापून निषेध असा वाढदिवस त्यांचा साजरा केला माननीय कुलसचिव यांच्याजवळ. आमची सरळ साधी मागणी आहे की विद्यापीठ स्थापन झाल्यापासून आज 54 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरीही अजून सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरीवर विद्यापीठाने घेतलेलं नाही. का घेतलेलं नाही याचं कारण त्यांच्याजवळ अजून नाही आहे. आजच्या काळामध्ये ते आज सांगतात की विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा द्या, त्यानंतर इथं नोकरीला लागा. याचं काही कारण नाही आहे. कारण शैक्षणिक पात्रता तुमची जी काही आहे त्या पात्रतेवर प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजे. त्याच्यातही अजून त्यांनी आज 2009 नंतर 2025 रोजी ॲडव्हर्टाईज काढली. जवळपास याला 16 वर्षाचा कालावधी गेला आतमध्ये. त्या 16 वर्षाच्या कालावधीनंतरही हे आज परत 1 वर्ष झालं एक्सटेंड प्रत्येक वेळेस 1 महिना करत आहेत. हे पुढं त्यांनी करू नये यासाठी आजचं निवेदन दिलं आहे. जर त्यांनी यापुढं तारीख वाढ केली तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. आणि त्याच्यानंतर जर का काही उद्रेक झाला, जर आमच्या कुणाच्या आत्महत्या झाल्या, कुणी मरण पावलं, या सर्व गोष्टींना पूर्णतः विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार आहे. या परीक्षेत फक्त प्रकल्पग्रस्तांनाच फॉर्म भरण्याची संधी आहे की स्टुडंटला, विद्यार्थ्यांनी? इतर याच्यामध्ये फक्त प्रकल्पग्रस्त लोकांनाच फॉर्म भरण्याची संधी आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण बघतो की विद्यापीठ म्हणजे एक शैक्षणिक माहेरघर असतं आणि तिथलेच ॲडव्हर्टाईज करणारे अधिकारी ज्यांनी जाहिरात काढली भरतीची, त्यांनी चुकीच्या पद्धतीची जाहिरात काढली हे त्यांना मागच्या 1 महिन्यापूर्वी कळालं आहे. म्हणजे विद्यापीठात जे बसलेले आहेत हे किती हुशार आहेत आज यांचीही तपासणी करण्याची गरज आलेली आहे.
आता परत ही जी जाहिरात चुकीची आली ती परत प्रसिद्धी करणार आहेत का? यांनी असं सांगितलंय की आम्ही पुढचं विभागीय कार्यालयाला पत्र पाठवलेलं आहे आणि तिथून आमचं दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे आणि आम्ही या महिन्या 15 दिवसामध्ये दुरुस्ती करू. आणि आज आपण पाहिलं त्यांनी काय आश्वासन दिलं की 2-3 दिवसात दुरुस्त होईल आणि तारीख वाढणार नाही. आता तुम्ही याला साक्षीदार राहणार आहात की ही तारीख वाढती का नाही हे आपण सगळेजण बघू. आणि जर तारीख वाढली तर पुढं जे काही होईल याला हे पूर्णतः जबाबदारी यांचीच राहील.